पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता गेल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान झाल्यानंतर ग्रामीण आणि आदिवासी भागातील विकास कामांना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे। याच पार्श्वभूमीवर वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरबे, खैरवाडी, शिरवली आणि खानाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 13 आदिवासी वाड्यांना पनवेल पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी भेट देत थेट पाहणी केली। या दौऱ्यात पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना भास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या कमलाताई देशेकर, पंचायत समिती सदस्य अंकुश खेरे तसेच कुंडेवाहा ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। खैरवाडी, तामसई, फणसवाडी, करंबळी, भल्याची वाडी, येरमाग, कोंडप, वांगणी, पाले ठाकूरवाडी, शिवाची वाडी, महाळुंगी, गावदेवी नगर आदी वाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन शाळा, अंगणवाडी, लाईट, आरोग्य उपकेंद्र आणि पाणी टंचाई यासारख्या मूलभूत समस्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली। यावेळी बोलताना सभापती रंजना भास्कर यांनी सांगितले की भाजप सत्तेत आल्यानंतर ग्रामीण आणि आदिवासी भागातील विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे। स्थानिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेत त्या तातडीने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। पाणी टंचाईच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी बोरवेल करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। एकूणच पंचायत समितीमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर केवळ कागदी आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष वाड्यांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात असून यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। आज शासकीय असा दौरा पंचायत समितीमार्फत सभापती मॅडमच्या मार्फत आम्ही या चिंतन विभागातील सर्व खेड्यापाड्यामध्ये आयोजित केला होता। आमचा उद्देश हाच होता की या चिंतन पंचायत समितीमध्ये येणाऱ्या ज्या वाड्या आहेत, आदिवासी वाड्या आहेत, त्या आदिवासी वाड्यांमध्ये येणाऱ्या अंगणवाड्या असतील, शाळा असतील, या शाळांमध्ये कुठल्या सुविधांची कमतरता आहे। कारण आपण बघतो की शहरी भागामध्ये ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, त्यांना सर्व गोष्टींची सुखसुविधा मिळत असतात, परंतु आमच्या या आदिवासी वाड्यांमधील जे आमचे विद्यार्थी आहेत ते या कुठल्याही सुविधेपासून वंचित राहू नये हाच यामागचा आमचा उद्देश आहे। त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा दौरा आयोजित केला। या दौऱ्यामध्ये आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा गेलो। तिथे पाण्याची समस्या, जल जीवन मिशन अंतर्गत काही अडचणी येत आहेत, त्यामार्फत काही ठिकाणी पाण्याची समस्या ही गंभीर आहे। आता एप्रिल महिना संपायला आला, मे महिना येतो आहे आणि पुढे सगळीकडे पाण्याची कमतरता भासते। त्या अनुषंगाने या दौऱ्यामधून आम्ही ज्या वाडीमध्ये कुठे बोरेल मारायचे असेल, कुठे पाईपलाईन टाकायचे असेल, तर या सुविधा जाणून घेऊन अधिकाऱ्यांच्या मार्फत, ग्रामपंचायतीमार्फत, जिल्हा परिषदमार्फत, पंचायत समितीमार्फत आपले या पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या निधीमार्फत आपल्या या विभागाचे आपले मार्गदर्शक, आपले नेते अरुणशेठ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाने या खेडोपाड्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची, कशा प्रकारचे निधी टाकून हे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत खऱ्या अर्थाने ते कसे सॉल्व्ह करू शकतो, यासाठी आजचा हा दौरा होता। सर्व कार्यकर्त्यांनी याच्यात सहभाग घेतला, त्यांचे सर्वांचे आभार। सर्व वाड्यामधले आपले जेवढे आदिवासी बांधव आहेत, आपले जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांचेसुद्धा आभार की या दौऱ्यामध्ये आपण उपस्थित राहिलात। आणि आम्ही सर्वांना आश्वासित करतो की आम्ही जे शब्द दिलेले आहेत, ज्या कामांचे आश्वासन दिले ते 100% पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू।